खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायतीत सर्वसाधारण सभा संपताच घेतली नगराध्यक्षा कलावती माळी यांनी पत्रकार परिषद। शिंदखेडा नगरपंचायत इथं गेली 2 वर्षाच्या अधिक कालावधीनंतर नगरपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली। सदरील निवडणूक चुरशीची झाली। त्यात स्वर्गीय अजित पवार गट राष्ट्रवादी पार्टीनं लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावतीताई सुखलाल माळी यांनी यश खेचून आणले, तर 4 नगरसेवक निवडून आणले। त्यांना काँग्रेसचे कमलताई रवींद्र पाटोळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनीता अरुण देसले या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं त्यांची नगरसेवक संख्या 6 वर आली। राकेश माळी यांनी गट नेते म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती, तर भाजपाकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात माजी गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांना मात्र नगराध्यक्ष पदावरून दूर राहावं लागलं। पण 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आणण्यास यश मिळाले असून सर्व विषय समितीवर कब्जा केला आहे। म्हणून पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरणार असं वाटत असतानाच 1-2 अजेंडावरील विषयावर असहमती दर्शवत गटनेत्या वंदना चेतन परमार यांनी नामंजूर अर्ज दाखल केला होता। त्यात पहिल्या विषयावर नामंजूर ठराव सर्व 11 सदस्यांनी पास केला। सर्व इतर विषय सर्वानुमते मंजूर केले। सभा संपल्यावर नगराध्यक्षा कलावतीताई माळी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, राहुल पाटोळे यांसह पदाधिकारी व शहर पत्रकार उपस्थित होते। यात शिंदखेडा शहराच्या विकासासाठी विरोधाभास न ठेवता एकजुटीनं काम करूया असं सांगताना शहराच्या हिताच्या दृष्टीनं काय प्लॅन आहेत आणि शहराचा विकास साधू पाहूयात काय म्हणाल्या नगराध्यक्षा कलावतीताई माळी। शिंदखेडा नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली। एकूण 13 विषयांवर दोन्ही खंडांकडून चर्चा करून शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्याला नगराध्यक्ष आणि माझ्या गटातील सर्व नगरसेवक यांचे प्राधान्य आहे। समन्वयाने सर्व विषय मंजूर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणारी योजना पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेली नाही, ती योजना सुरू करून दाखवावी। नंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। भुयारी गटारविषयी वाढीव क्षेत्र आणि 2023 नंतर गावात वाढलेले काँक्रीटचे रस्ते हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे ही योजना नव्याने करण्याची आमची भूमिका कायम आहे। इतर मुद्दे आपल्यासमोर आलेच आहेत, यापुढे देखील आपण सहकार्य करावे ही विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.